नमस्कार. मला तुम्हाला आज दोन गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणजे एक मोटिवेशनल स्पीकर सांगतात ती गोष्ट, दुसरी महाभारतातली एक गोष्ट प्रसंग, आणि तिसरं विद्यमान राजकीय स्थिती. तुम्ही सेटिंग लावायची आहे, काय लावायची आहे ते. मोटिवेशनल स्पीकर एक गोष्ट सांगतात. एक मुलगा जाडा होता, एक मुलगा बारीक होता. दोघं जंगलात गेले. बारीक मुलगा थोडा कडेकडेनं चालत होता. जाडा मुलगा जंगलात गेल्यावर एका विहिरीमध्ये खाली पडला. आता विहिरीत खाली पडलेल्या मुलाला बाहेर काढायचं कसं, ह्या त्या बारीक मुलाच्या समोरचा प्रश्न. कारण ठरवलं तरी बाहेर काढता येणं शक्य नव्हतं, एवढा तो जाड आणि एवढा तो बारीक. पण त्यानं त्या जंगलातल्या मजबूत वेलींचा आधार घेत त्याची एक दोरी बनवली आणि ती विहिरीत सोडली. आणि जाड्या मुलाला सांगितलं, तू पकड आणि हळूहळू वर यायचा प्रयत्न कर, मी तुला ओढून घेतो. ओढून घेतलं, सक्सेसफुल झाला. गावात आले आणि गावात आल्यावर त्या जाड्या मुलानं सांगितलं की या छोट्या बारक्या वाळलेल्या मुलानं मला विहिरीच्या बाहेर काढलं. सगळ्या गावकऱ्यांना प्रश्न पडला, हे खरंच वाटत नव्हतं, असं का घडलं. तेव्हा त्या मुलाला त्याने विचारलं की अरे तुला हे कसं जमलं. त्यानं सांगितलं, हे यामुळं जमलं की तिथे तुला हे जमणार नाही असं म्हणणारा कोणीच नव्हता. मला जमणार नाही असं म्हणून नामोहरम करणारे कमी होते, नव्हतंच कोणी, म्हणून मी माझी पूर्ण ताकद लावून त्या जाड मुलाला वर ओढू शकलो. गोष्ट संपली. पुढचा प्रसंग महाभारतातला. महाभारताचं युद्ध सुरू असताना नकुल सहदेवाचे मामा मद्रदेशचे राजे शल्य आपल्या भाच्याच्या बाजूने लढण्याच्या ऐवजी कौरवाच्या बाजूने युद्धाच्या मैदानात होते. आता मद्रदेशचे राजे शल्य भाच्याकडून न लढता कौरवाच्याकडून कसं काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे आजकालचे विद्वान लोक असं म्हणतात की त्याच्या मामालाही वाटलं होतं की पांडवाची बाजू योग्य नव्हती, कौरवाची बाजूच योग्य होती, पांडवांनी फसवलेला आहे, हा भटाबामनांनी सांगितलेला इतिहास आहे, निदान इतिहास तरी म्हणावं एवढं नशीब आहे, असं काही 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 बोललं जाऊ शकतं. ते त्याकडे दुर्लक्ष करू. आता हे काय, रोजच कुत्रे भुंकणार आहेत रस्त्याने जाताना, मग किती दिवस आपण उगीच त्या कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देऊन आपला प्रवास थांबवायचा. हातात मजबूत काठी घ्यायची लोखंडाची, आलं की एक मारायची, जोऱ्यात क्वाय 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 करीत गेलं पाहिजे कुत्रं, हे धोरण ठेवायचं. त्यामुळं अशा कुत्र्यांच्या भुंकण्याकडे आता फारसं लक्ष देण्याची गरज नाही. ज्या दिवशी तावडीत सापडेल ना, त्या दिवशी लोखंडाची कांबी टाणकन टाळक्यात ठेवून द्यायची. शल्य तिकडे का, हा आपला प्रश्न आहे. शल्य तिकडे गेलेले नव्हते, पाठवलेले होते. आणि पाठवले कशासाठी होते, असं करावं लागतं युद्धात. मद्रदेशचा राजा शल्य कौरवाच्या बाजूनी लढत असताना महारथी कर्णाचं सारथ्य त्याला करायला लावलं. पहिली गोष्ट का सांगितली आता कळेल. आणि तेव्हा शल्य कर्णाचा उत्साह वाढवावा की, अजिबात नाही. तुला काय जमणार आहे, तिकडे मोठा रथी महारथी कृष्ण आहे, अर्जुन आहे, त्याच्यासोबत कृष्ण आहे, त्यांची एवढी ताकद आहे, त्यांनी बघ किती जणाला मारलंय, तुझ्यात तेवढी ताकद आहे का, तुझं तर कवचय काढून घेतलंय, तुझी तर कुंडलय काढून घेतलीत. असं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारथी बनलेला मद्रदेशचा राजा शल्य एक शल्य बनून त्याला टोचत होता, सारथी बनून टोचत होता. शेवटी तर शल्यानं घात केला. ज्या वेळेला रथाचा चाक रुतला त्यावेळेला शल्यानं सांगितलं, मी राजा आहे म्हणला, मी का सारथी आहे का काय, तुझा चाक रुतला, तू काढ. आणि चाक काढायला गेलेल्या कर्णाचा मृत्यू झाला. म्हणूनच शल्य महाभारताच्या युद्धात युद्ध नीती म्हणून कौरवाच्या सोबत होता. असलेल्या योद्ध्यांना हतप्रभ करणे, निष्प्रभ करणे, त्यांच्या मनातली लढाईची ऊर्जा संपवून टाकणे, यासाठी शल्य सोबत होता. झाल्या माझ्या दोन गोष्टी सांगून झाल्या. आता मी तिसरी सांगतो. बघा, जमलं तर संपर्क लावा, संबंध लावा. या महाविकास आघाडी आणि INDIA च्या सोबत शरद पवार नाही नाही म्हणता सोबत आहेत.
म्हणजे अगदी संजय राऊतांनी पवारांची काढावी, पवार म्हणावं नाही नाही मी तुमचाच. नाना पटोलेंनी पवारांची काढावी, पवारांनी म्हणावं नाही नाही मी तुमचाच. वडेट्टीवारांनी पवारांची काढावी, पवारांनी म्हणावं नाही नाही मी तुमचाच. काँग्रेसच्या नेत्यांनी, उबाठाच्या नेत्यांनी कोणीही पवारांची इज्जत काढावी आणि पवारांनी म्हणावं नाही नाही मी तुमचाच. या नाही नाही मी तुमचाच्या माग काहीतरी घोटाळा दिसतोय र, असं म्हणावं लागतं. आता हे बघा ना, आदरणीय काकाश्री अजित पवारांना बंडखोर मानायला तयार नाही आहेत. वो तो अपने है, अपने तो अपने होते है. काय गाणं आहे मस्त ते, अपने तो अपने होते हे चालू आहे. नाही नाही, अजित पवार आमचे नेतेच आहेत. 4-2 लोकांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असं म्हणता येत नाही. इथे शरद पवार, आदल्या दिवशी सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या दिवशी रोहित पवार. एकच वाक्य, फूट पडली म्हणता येत नाही, फूट पडली म्हणता येत नाही. अगदी खरं आहे, फूट पडली म्हणता येत नाही. कारण फूट पडली म्हणावं तर 2 तुकडे असतात. शरद पवारांच्याकडे उरलंच नाही काही. अजित पवार सगळेच घेऊन गेलेत, त्याला फूट म्हणत नाहीत. म्हणजे सगळं गबाळ गेलं तर वक्कल गेलं म्हणायची सवय आहे आमच्याकडं. वक्कलच गेलं म्हणते, त्याचं सगळंच गेलं, सगळंच हाणलंय, गबाळ हाणलंय, गबाळ अजित पवारांनी गबाळ. आणि ह्यांच्याकडे काही उरलंच नाही. त्यामुळं फूट पडून आपल्या हातात काय, म्हणजे देवळात जावं, नारळ फोडावं, नारळाचा अर्धा तुकडा पुजाऱ्याला द्यावा आणि अर्धा तुकडा आपण आपल्याकडे ठेवावा. पुजाऱ्याला म्हणजे देवाला वाहण्यासाठी. पुजाऱ्याला शब्द वापरलाय, ब्राह्मणाला नाही. सगळ्या देवळात ब्राह्मण असत नाहीत. आणि अर्धा तुकडा हातात घेतल्यावर कळावं की अर्ध्यातलं खोबळं तिथंच गळून पडलंय, आपल्या हातात आलंय करवंट. पवारांची अवस्था तशी आहे. नारळ फुटलं, एक तुकडा अजित पवारच्या हातात गेला, पवारांनी काहीतरी उरलंय म्हणून हातात घेतलं, तर त्यातलं खोबरं गेलंय गळून, ते गेले अजित पवारांच्या सोबत आणि यांच्या हातात उरली एक करवंटी. करंटी नाही हो, करंटी शब्द पटकन तो, करवंटी म्हणायचं मला. यांच्या हातात उरली एक करवंटी. मग फूट पडलीत नाही, सगळं तिकडं गेलंय म्हणणं स्वाभाविक आहे. बरं, सगळं तिकडं गेलंय म्हणायचं आणि मी मात्र इंडियाच्या सोबत. कांद्यावर मोदीला शिव्या, कांद्याचा वांदा केला, ते चंद्रयान पाठवलं, मोदींचं काय यात, हे तर नेहरूंची कृपा, असं म्हणून समोरच्याला खुश करायचं. बरं, करायचं ते करायचं आणि पुन्हा घोटाळे असे की त्यांच्या बाबत तरी नीट बोलावं ना, नीट काही करावं ना, नीट काही सांगावं ना, अजिबात नाही. मला 2 माणसांच्या विषयात हे फार जाणवतं बरं का. म्हणजे महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, म्हणजे उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेलं सरकार पडलं, त्याला जबाबदार मी 2च माणसं धरतो. तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजिबात नाही. हे त्या खेळातले एक निमित्त ठरलेले आहेत. चान्स मिळाला त्यांनी वाजवून घेतलाय. म्हणजे रस्त्याने चालता चालता गाडीत बसल्यावर आपल्याला डान्सची खुमखुमी यावी, अचानक रस्त्यावर एखादं बेस्ट वराड चाललेलं असावं, त्यात नागिन डान्स चालू असावा, गाडीत बसलेल्या माणसांनी गाडी थांबवावी, नागिनचा एक डान्स मारावा आणि निघून जावं, असं आहे ते. म्हणजे वराड चाललं होतं, नागिन मुंगळा बँडवाले वाजवत होते, यांना नाचायची खुमखुमी होती, गाडीतून खाली उतरले, डान्स मारला, डान्स संपला की निघून जाणार आहेत. पण नागिन आणि मुंगळा वाजवायला लावणारे कोण होते, तर हे दोघं म्हणजे शरद पवार आणि नाना पटोले. ते 12 आमदाराचा खेळ करू नका, उगाच अध्यक्षाची निवड घेऊ नका. म्हणजे आधी नाना पटोलेंनी राजीनामा दिला, त्यामुळं सगळा खेळ झाला. उपाध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव आला, यांना आल्याबरोबर नवा अध्यक्ष नेमता आला, नव्या अध्यक्षांनी नवा खेळ टाकला. आता अध्यक्षाचे निर्णय असतात. हे सगळा मेळ भाजपला जमवता आला नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळं. आणि शरद पवारांनी राज्यपालांशी पंगा घेऊन विधानसभा अध्यक्षाची निवड करू नका अशी सूचना शेवटच्या क्षणाला दिली आणि विधानसभा अध्यक्षाची निवड त्या काळात होऊ दिली नाही. ती झाली असती तर खेळ वेगळा झाला असता, अजून वेगळा खेळ झाला असता. हे दोघं शल्य बनून उद्धव ठाकरेच्या कंपूत गेले.
बर शरद पवार आजही मोदींना शिव्या घालण्याचं निमित्त करतात आणि यांच्यात शक्तिपात होईल याची व्यवस्था बघतात. शरद पवार महाभारतातल्या युद्धातले शल्य बनलेले आहेत, जे त्यांचे सारथी बनून त्यांचाच रथ भलतीकडे घेऊन जात आहेत. आता हे हळूहळू काही नेत्यांना समजायला लागलंय, पण काँग्रेसचं कसं आहे, काही नेत्यांना समजून जमत नाही. वरच्या त्या दोघांनाच समजलं पाहिजे. माँ और बेटे समझ गए तो दुनिया समझ गई असा सगळा प्रकार असतो. हुजूर ने समझ लिया सबको समझ में आ गया अशी स्थिती असते. या सगळ्यांचा खेळ शरद पवार मोडतायत. शरद पवारांची तर राजकारणाची पद्धतच हीच राहिलेली आहे, डावात घ्या नाहीतर गोट्या उचला. त्यामुळं शरद पवार काँग्रेस आपल्याला डावात घेत नाही हे लक्षात आल्यावरती सगळ्यांचाच डाव मोडायच्या मागे आहेत का, म्हणूनच अशी विधानं करतायत का, हे देखील तपासलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.